सालबर्डी मी टायटल एक खूप कॅची आहे हां. आणि त्याचं प्रेझेंटेशन मग आम्ही नुकतंच सगळ्या प्रेक्षकांनी आपला टीजर पाहिलाय. ट्रेलरही तुमचा आता पाहतील लोकं सगळी. हां. गाणं चांगलं हां, गाजतंय हां. सगळीकडं आणि त्याचं प्रमोशन बी चांगल्या लेव्हलला होतंय. हां, हां. म्हणजे 3 वेगळ्या निर्मात्यांनी वेगवेगळे 3 सिनेमे करण्यापेक्षा 1 सिनेमा करणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बरं. सहकारी तत्त्वावर जसं आपण एखादा व्यवसाय शेती करतो, त्या पद्धतीने मित्रांनो सिनेमा एकत्र करून त्याचं तुम्हाला लूक अँड फील हं, हं. आपल्याला पोस्टरवरती, टीजरवरती पाहायला मिळतं. पाहायला भेटतं. तर सालबर्डी हे नाव नक्की काय? म्हणजे टायटल लोकांना कळत नाही. काय आहे सालबर्डी? सालबर्डे हे एका गावाचं नाव आहे. बरं. हा एक प्लेन विषय. अच्छा. ज्या गावामध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या घटना घडतात. ज्या बरं. घटना खूप विक्षिप्त आहेत हं. आणि त्या घटनांमध्ये अनेक जणांचे मर्डर होतात हं. आणि ते थांबवण्यासाठी पी-आय मनोरमा यांची नियुक्ती त्या गावामध्ये होते आणि ती कशा पद्धतीमध्ये ह्या सगळ्यांचा छडा लावते. अच्छा. कारण की ज्याच्यावर संशय येतो तो संशयित गुन्हेगार नसतोच हो, हो. आणि जे आपल्याला दिसतं तसं नसतंच म्हणून माझी टॅगलाईन आहे सत्य घटनेमागील सत्य. अच्छा. आपल्याला जे दिसतं तसं नसतं त्याच्या पाठीमागे अनेक धागेदोरे असतात. ते हं. अनेक धागेदोरे स्क्रीन प्लेमध्ये आहेत आणि जर सिनेमा बघताना एक गोष्ट उलगडत जाते. पण आता जेवढा टेक्निकल प्रिव्ह्यू आमचा काल झाला, हं. हे झालं. शेवटपर्यंत तुम्ही गुन्हेगार लवकर शोधू शकत नाही. हो. तुम्हाला फिल्म शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या 10व्या मिनिटापर्यंत बघावीच लागेल. त्यावेळेसच तुम्हाला कळतं की या सिनेमातला खरा आरोपी कोण आहे. नक्की मित्रांनो, बरं खरं तर ही दिग्दर्शकाची कमाल आहे, एडिटरची कमाल आहे हां. आणि त्या स्टोरीची एक गंमत आहे. तर हा सिनेमा ट्रेलर पाहिल्यावरती मला थोडंसं तुंबाड, मुंजा या कांतारा असा फील आला. म्हणजे ती करेक्ट, गोष्ट करेक्ट. तुमची सेट डिझायनिंग, हं. कॅमेरा हं. ट्रीटमेंट किंवा म्युझिक छान आहे.